आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गरिबांचं कल्याण आणि आधुनिक विकासाची सांगड घालणाऱ्या भारतीय मॉडेलची जगभरात प्रशंसा होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मोठ्या व्यापाऱ्यांना आता 3,000 टनांऐवजी 2,000 टन गव्हाचा साठा करता येणार. नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होणार असल्यानं प्रलंबित दिवाणी अथवा फौजदारी खटल्यांची माहिती सहजरित्या मिळणार. आणि G20 अंतर्गत जागतिक आर्थिक समावेश भागीदारी बैठक आजपासून मुंबईत. गरिबांचं कल्याण आणि आधुनिक विकासाची सांगड घालणाऱ्या भारतीय मॉडेलची जगभरात प्रशंसा होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज छत्तीसगडमध्ये कोंडत्रा इथं आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. अमृतकाळाच्या पुढल्या 25 वर्षांमध्ये विकसित देश बनणं हे भारताचं उद्दिष्ट असून प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागानेच हे उद्दिष्ट साध्य होईल असं ते यावेळी म्हणाले. ऊर्जेची गरज भागवताना पर्यावरणविषयक समस्यांकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार ज्या दिशेनं काम करत आहे त्याने पर्यावरणाचं रक्षण होईल आणि वनसंपत्तीच्या माध्यमातून समृद्धीच्या संधी निर्माण होतील. तसंच या प्रदेशात वास्तव्याला असलेल्या आदिवासी समाजाला प्रयत्नांचा प्रामुख्यानं लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमात 6,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींच्या रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण केलं. या प्रकल्पांमुळे या भागातली प्रवासी आणि मालवाहतूक वाढेल आणि पर्यायानं या प्रदेशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. व्यापारी, घाऊक विक्रेते तसंच मोठ्या प्रमाणावर विक्री करणारे किरकोळ विक्रेते यांच्यासाठी गव्हाचा साठा करण्यावर सरकारने मर्यादा आणली आहे. त्यांना आता 3,000 टनांऐवजी 2,000 टन गहू साठवता येईल. आजपासूनच ही मर्यादा अंमलात येत आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजनुसार गव्हाच्या चढत्या किमतींमुळे पुरेसा साठा उपलब्ध असूनही हा निर्णय घेण्यात आल्याचं चोप्रा यांनी सांगितलं. गव्हाच्या साठ्याची कमी केलेली मर्यादा गाठण्यासाठी संबंधितांना 1 महिन्याची मुदत दिली आहे. देशात गहू, तांदूळ, साखर तसंच खाद्यतेल यांची पुरेशी उपलब्धता आहे अशी ग्वाही चोप्रा यांनी यावेळी बोलताना दिली. जलव्यवस्थापनासाठी लहान जलस्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक असून राज्यांमधले पाण्याचे विवाद संपवण्यावर भर द्यायला हवं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. जलसंवर्धनामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं ते आज जयपूरमध्ये आयोजित धरण सुरक्षा परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. देशात जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 18% लोकसंख्या आहे, पण पाणी मात्र केवळ 4%च आहे. त्यामुळे पाणी आणि वीज यासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर विचारपूर्वक करायला हवा असं ते यावेळी म्हणाले. देशात धरण सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर देशातल्या 6,000पेक्षा जास्त धरणांचं वार्षिक लेखापरीक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी यावेळी दिली. आगामी काळात धरण सुरक्षेच्या क्षेत्रात आपला देश जगात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या 2 दिवसीय परिषदेत 800पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ, शैक्षणिक संस्था आणि भागधारक सहभागी होत आहेत. स्वातंत्र्य लढ्यातील खडतर काळात देशाला एका सूत्रात बांधण्याचं अभूतपूर्व काम हिंदी भाषेनं केलं असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज काढले. राष्ट्रीय हिंदी भाषा दिनानिमित्त पुण्यात बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात 3ऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत याचं उद्घाटन झालं. यावेळी अमित शाह यांच्या शुभेच्छा संदेशाची ध्वनी चित्रफीत दाखवण्यात आली. भारत हा विविध भाषांचा देश आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमधील भाषांच्या विविधतेला हिंदी एका सूत्रात बांधते. हिंदी ही लोकशाहीवादी भाषा आहे. तिने विविध भारतीय भाषा, बोली तसंच
अनेक जागतिक भाषांचा सन्मान केला आहे, त्यांच्यामधील शब्द, संज्ञा आणि व्याकरणाचे नियमही स्वीकारले आहेत, असं अमित शहा यांनी या संदेशात सांगितलं. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून सुमारे 7,000 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. हिंदी शब्दसिंधू या शब्दकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीचं तसंच कंठस्थ 210 या ई-ऑफिस बुकचं डिजिटल प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झालं. राजभाषा विभागातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राजभाषा कीर्ती आणि राजभाषा गौरव पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यावेळी बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश परदेशातील व्यासपीठावर हिंदीतून भाषणे दिली आणि हिंदीला आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मान्यता मिळवून दिली. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकानं हिंदी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत, असं आवाहन भारती पवार यांनी यावेळी केलं. देशभरातल्या सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता करणे आणि अडगळ काढून टाकणे या उद्देशानं विशेष अभियान टप्पा 3 राबवण्यात येणार आहे. त्यावर देखरेख करण्यासाठी एका पोर्टलचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय कार्मिक, गाऱ्हाणी आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते झालं. येत्या 2 ऑक्टोबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत विशेष स्वच्छता अभियानाचा 3रा टप्पा राबवण्यात येणार असून त्यासाठीची पूर्वतयारी उद्यापासून सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे कार्यसंस्कृतीत सकारात्मक बदल घडतो, असं डॉक्टर सिंग यावेळी म्हणाले. या 3ऱ्या टप्प्यात सुमारे 1.5 लाख ठिकाणच्या इमारती आणि आस्थापनांमधली अडगळ काढून टाकून सुमारे 100 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात येणार आहेत. त्यातून निघणाऱ्या भंगाराच्या विक्रीतून सुमारे 400 कोटी रुपये महसूल मिळेल असा अंदाज आहे, अशी माहिती केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी निवारण विभागाचे सचिव व्ही श्रीनिवास यांनी दिली. देशातल्या एकूण वीज उत्पादनातला नवीकरणीय ऊर्जेचा हिस्सा 2030 या वर्षापर्यंत 65% वाढेल असा विश्वास केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंग यांनी व्यक्त केला आहे. या कालावधीत एकूण ऊर्जा निर्मिती 8 लाख मेगावॅटपर्यंत पोहोचेल आणि त्यातला पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वाटा कमी होईल, असं त्यांनी सांगितलं. संसद सदस्यांच्या सल्लागार समितीच्या बैठकीनंतर हैदराबादमध्ये ते माध्यमांना संबोधित करत होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडमध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली. यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित दिवाणी अथवा फौजदारी खटल्यांची माहिती मिळवणं सोपं होणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात 80,000हून जास्त खटले प्रलंबित आहेत. डेटा ग्रीडच्या वेबपेजवर देशातल्या सर्व न्यायालयातली प्रलंबित तसंच निकाली निघालेल्या प्रकरणांची संख्या सातत्याने अद्ययावत होत राहणार आहे. आत्तापर्यंत यावर तालुका, जिल्हा आणि उच्च न्यायालयातल्या खटल्यांबाबत माहिती मिळत असे. नव्या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता येईल, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या या घोषणेबद्दल आनंद व्यक्त केला असून तंत्रज्ञानाला दिलेल्या या गतीमुळे न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतीनं होईल आणि त्यात पारदर्शकता असेल, असं म्हटलं आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील G20 शिखर परिषदेत आर्थिक समावेशन आणि उत्पादन क्षमता वाढीसाठी G20 धोरण शिफारसींना मान्यता मिळाली, ही अतुलनीय कामगिरी असल्याचं प्रतिपादन आर्थिक व्यवहार विभागाचे आर्थिक सल्लागार चंचल सरकार यांनी आज केलं. G20 जागतिक आर्थिक समावेश भागीदारी बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. या 3 दिवसीय बैठकीत G20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे 50 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या बैठकीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या बैठकीत भारताच्या G20 अध्यक्षपदाअंतर्गत डिजिटल आर्थिक समावेश आणि लघु आणि मध्यम उद्योगांचा MSE मंच या क्षेत्रात सुरू असलेलं काम आणि आर्थिक समावेशाचं उद्दिष्ट यावर चर्चा होईल.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी असं आवाहन केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात अंतरावली सराटी इथं उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडलं. मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकावं यासाठी सरकार प्रयत्न करत असून आंदोलनकर्त्यांनी शासनाशी समन्वय राखावा असं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं. सारथी तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबाबतच्या मागण्यांवर तातडीनं कार्यवाही केली जाईल असं त्यांनी जाहीर केलं. अंतरावली सराटीत आंदोलनकर्त्यांवरचा लाठी हल्ला ही दुर्दैवी घटना होती असं नमूद करून त्याबाबत स्वतः गृहमंत्र्यांनी माफी मागितली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बेमुदत उपोषण जरी मागे घेतलं असलं तरी मराठा आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू राहील असं जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटानं एकमेकांच्या आमदारांविरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकांवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे. मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी सुरू आहे. दरम्यान आत्तापर्यंत झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांना एकमेकांना याचिकेशी संबंधित कागदपत्र सोपवण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत देण्यात आल्याचं शिंदे गटाचे वकील अनिल सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या पहिल्या याचिकेवर सुनावणी चालू झाली. पक्षादेश न पाळल्यामुळे अपात्रतेची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एका खासगी कंपनीचं लहान विमान धावपट्टीवरून घसरलं. त्यात 5 प्रवासी आणि 8 विमान कर्मचारी होते. हे सर्वजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विमानाच्या दुर्घटनेमुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची विस्कळीत झालेली वाहतूक आता सुरळीत झाली आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे. पावसानं व्यत्यय आणल्यानं हा सामना 42 षटकांचा खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानचे फलंदाज दमदार सुरुवात करू शकले नाहीत. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्ताननं 28 षटकात 5 बाद 133 धावा झाल्या होत्या. गणेशोत्सव काळात मुंबईत फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट आणि रेल्वेनं रात्रभर सेवा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत. मुंबईतल्या नागरिकांसाठी गणेशोत्सव कालावधीत अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांची गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तसंच विसर्जनस्थळी गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी विविध यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश त्यांनी आज आढावा बैठकीत दिले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पारंपरिक पद्धतीनं ऑफलाईन घेतली जाणार आहे. या परीक्षांची तारीख स्वतंत्रपणे जाहीर करणार असल्याचं MPSCनं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गरिबांचं कल्याण आणि आधुनिक विकासाची सांगड घालणाऱ्या भारतीय मॉडेलची जगभरात प्रशंसा होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मोठ्या व्यापाऱ्यांना आता 3000 टनांऐवजी 2000 टन गव्हाचा साठा करता येणार. नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होणार असल्यानं प्रलंबित दिवाणी अथवा फौजदारी खटल्यांची माहिती सहजरित्या मिळणार. आणि G20 अंतर्गत जागतिक आर्थिक समावेश भागीदारी बैठक आजपासून मुंबईत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.